की मोहन पाटील यांना विचारा तर टॉप 10 गोलंदाजीमध्ये त्याने 29 विकेट 188 धावा देऊन आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर वय वर्ष 55 क्या बात आहे 264 धावा सॉरी 246 धावा आणि 191 चेंडूमध्ये ते केलेले आहेत म्हणजे क्लास फलंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. पहिला चेंडू ते बेट होत आहेत डॉट होत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती सहदेव चांगली गोलंदाजी करतात. 5 षटकांचा सामना मोगरपाडा विरुद्ध मालजीपाडा. ओहो हो आणि क्लीन बोल्ड. आपण बघतोय काय झालंय काय चुकलंय तर नक्कीच त्यांना सुद्धा अवगलं असावं किंवा मग त्यांना सुद्धा कळलं असावं की काय घडलं. फुल लाईन डिलिव्हरी होती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅट अँड पॅडच्या मधनं आय थिंक ट्रॅव्हल झाला असावा आणि या ठिकाणी चेंडूनं आपलं काम चोख बजावलंय आणि मोहन पाटील द लेजंड क्रिकेटर ऑफ 40+ मास्टर या ठिकाणी बाद झालेले आहेत. बापानेच्या ग्राउंडवरती गेल्या वीक मध्ये आपण बघतोय टुर्नामेंट झाली होती त्या ठिकाणी मालजीपाडा आणि मोगरपाडा आय थिंक या दोन्हीच टीम फायनल मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. आज कोणाचं पारडं जड दिसतंय हे बघायला मिळेल. मोगरपाडा संघाने त्या दिवशी बाजी मारली होती. पाहूया आता काय घडतंय. सहदेव यांनी मात्र आपलं काम अतिशय जबाबदारीने पार पाडलंय. एक चांगली फलंदाजी असलेला फलंदाज माघारी धाडले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे अंकुश पाटील यांना मात्र संघाची धावसंख्या एक चांगली सन्मानजनक धावसंख्या बनवलं. विनायक म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये असतील. 500 ना तर दर्शनजी घरात यांनी ते पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. लेमन कट लागलेला आहे त्याला म्हटलं जातं की चायनीज कट. मात्र या 2 धावा आल्या. 2 धाब्याने धावसंख्येचं अकाउंट हे उघडलं जात आहे. धावसंख्येचं श्री गणेश होते मालजीपाडा संघाची धावसंख्या आपण जर बघितली. जे अजून एक फलंदाज आमच्या या ठिकाणी आहेत त्यांना पारितोषिक जाहीर झालेलं आहे. विनायक म्हात्रे यांच्यासाठी दर्शनजी घरत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये जाहीर झालेले आहेत. क्या बात आहे. तर मात्र संधी आहे. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू नक्कीच होता. चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचललं आणि फेकलं तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 1 शॉट म्हणजे याचा अर्थ एक अखुड धाव. दरम्यान जसं म्हटलं की लाईन टच करून पळायचं नसतं. लाईनच्या आतमध्ये तुमची बॅट जाणं गरजेचं आहे आणि जसं आपण बघतोय की ज्यावेळेस बाउंड्री बघितली तर टच झाला तरी बाउंड्री दिली जाते. मात्र तुमची धाव जी आहे ती धाव तुम्हाला पूर्णपणे लाईनच्या आतमध्ये तुमची बॅट जाणं गरजेचं आहे. सुंदर गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन. धावसंख्या आता कुठे 4 धावा होत आहेत. सहदेव यांची चांगली गोलंदाजी. मात्र इथे आपण एखादा बघतोय क्षेत्ररक्षक जर टच झाला असेल लाईनीला किंवा मग तशा पद्धतीने चेंडू टच झाला असेल तिथे बेनिफिट ऑफ द डाऊट फलंदाजाला जातं. मात्र इथे सुंदर फटका. क्या बात आहे. दर्शन घरत यांनी 2000ची नोट जमा केलेली आहे. त्याच्यातले 500 रुपये या ठिकाणी आम्हाला क्रेडिट करायला लागतील डेबिट करायला लागतील. ते ब्रिलियंट शॉट आणि उंची सुद्धा अतिशय चांगली. क्या बात आहे. जबरदस्त फटका आहे आणि इथे मात्र आपण म्हणू शकतो फिनिश यापेक्षा चांगला फिनिश काय असू शकतो एखाद्या षटकाचा. आणि शॉट ऑफ द टुर्नामेंट मी म्हणेन या फटक्यासाठी. विनायक म्हात्रे सुपर बॅटिंग दॅट इज जबरदस्त फटकेबाजी. जर्सी नंबर 23 आहे. वय वर्ष मी म्हणेन नक्कीच 50च्या वरती असेल. मात्र धावसंख्या बनवण्याची भूक मिनिमम 45 नक्कीच आपण बघतोय. ओपनिंग पेअर जो असतो मिनिमम 45 असतो.
म्हणजे 45 प्लस असणारे फलंदाज, एवढं टायमिंग करेक्ट आणि क्या बात आहे. मोहन पाटील यांच्याबद्दल ऐकलं नक्कीच. 55 वर्ष वय आहे आणि एवढ्या धावसंख्या चांगल्या गतीने बनवतात. काय जबरदस्त स्टॅमिना. गोलंदाजी मार्क वरती जितू. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स, चौकार. बाउंड्री पंच चेंडू आणायला जा प्लीज. दरम्यान काय घडतंय तर आता मात्र हा जो फलंदाज आहे चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या आपण जर बघितली तर मोहन पाटील यांनी सुरुवातीचे जे चेंडू होते ते 2 चेंडू त्याने खर्च केले होते. जितू यांचा पुढचा चेंडू आता मात्र लाईनला पाहिलं होतं फलंदाजाने आणि पॅडल स्वीप च्या स्टाईलनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईटनं धावफलक पुढे सरकला. धावसंख्या 15 धावा. मालजीपाडा संघ नक्कीच चांगली फलंदाजी दर्शवतोय मोगरपाडा या संघासमोर फलंदाजी करत असताना. जितू यांची पुढचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं, लेट कट केला जातो. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव नक्कीच मिळेल. मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न जर बघितला तर नक्कीच अंकुश पाटील यांच्या मार्फत झाला होता. विनायक म्हात्रे यांनी नाकारला गेला. 1 धावेनं फक्त धावफलक पुढे सरकला, तो म्हणजे 16 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. मोगरपाडा विरुद्ध मालजीपाडा असा सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मागील हप्त्यामध्ये जी बाफाणा येथे टुर्नामेंट झाली त्या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर या दोन्ही संघांनी फायनल मध्ये धडक मारली होती आणि आज मात्र क्वार्टर फायनल मध्ये ते 2 संघ आपल्याला बघायला मिळतात. विनायकजी म्हात्रे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईट ची नोंद येते, वाईटचा इशारा येतोय. धावफलक पुढे सरकतोय 17 या धावसंख्येवरती. जितू पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, त्यानंतर मात्र त्यांनी वाईटचा सिलसिला या ठिकाणी नक्कीच चालू केलेला आहे. चांगली गोलंदाजी आहे. मात्र आपण बघू शकतो की विनायक म्हात्रे यांच्या एका षटकाराने गणित हे नक्कीच मालजीपाडा संघाच्या बाजूने झुकवलेलं आहे. हे पहिल्या इनिंग साठी बोलतोय, कारण की अजून सुद्धा एक इनिंग बाकी आहे. ही नाण्याची पहिली बाजू आपण बघतो मित्रांनो. पुन्हा एकदा राईट अमूर्त विकेटचा मारा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज बाद. हर दिन दसरा नाही होता, हर दिन दिवाळी नाही होती. जसं म्हटलं जातं की एव्हरी डे इज अ नॉट अ संडे. प्रत्येक चेंडू तुम्हाला त्या दिशेनं गोलंदाज मारण्याची संधी देणार नाही. येस या ठिकाणी आपण बघतोय दर्शन घरत यांनी या ठिकाणी 500 रुपये जमा केलेले आहेत, कारण की विनायक मात्र बाद झालेले आहेत. किशोर हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच. थोरले बंधू या ठिकाणी बाद झालेले आहेत. धाकटे बंधू मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. जर्सी नंबर 94, मला वाटते जर्सी नंबर 94 चे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक मोहन पाटील आणि एका बाजूला आपण बघतोय सर टी शर्ट वरती आपण जर बघितलं तर 94 आपल्याला त्यांच्या ट्रॅक वरती सुद्धा बघायला मिळतंय. लेग स्टम्पची गार्ड घेतलेली आहे. किशोर दादांना रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा खेळताना भरपूर पाहिलेला आहे. राईट अमूर्त विकेटचा मारा जितू. ऑफसाईडच्या दिशेनं हवेमध्ये चेंडू आहे, मात्र हवा आहे ती नक्कीच या चेंडूला बाहेर नेईल का. दरम्यान तिसऱ्या धावाचा प्रयत्न, थ्रो आलेला आहे आणि या 3 धावा सहजतेने पूर्ण. धाव फलक आपण बघू शकतो 20 धावा ह्या धाव फलकावरती लागल्या जातात. षटक मार्गस्थ आहे. दुसरं धाव संख्या झाली ते 20. जितू यांचा पुढचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ. मोगरपाडा विरुद्ध मालजीपाडा चालू असलेला सामना आपण बघतोय. या 2 संघांदरम्यान खेळवली जात असलेली क्वार्टर फायनलची ही मॅच. अगोदरच चेंडू येण्याच्या अगोदरच आपण बघतोय बॅट फिरली होती. एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. डोंगरी मास्टर 40+ यांच्या मार्फत डोंगरीपाडा
या आयोजकांनी आयोजित केलेली स्पर्धा आगरी कोळी मास्टर चषक 2021. राईट आर्मवरती विकेटचा मारा. हवेमध्ये चेंडू, जितू स्वतः चेंडूच्या खाली येतोय आणि या ठिकाणी फलंदाज अंकुश पाटील हे मात्र बाद. एक चांगली सुरुवात झाली होती, चांगली सुरुवात दिली होती फलंदाजांनी. जर्सी नंबर अजून एक 94 रोशन दावा सौजन्य आपण बघतोय. मात्र जर्सी नंबर 94 बघितला किंवा मग 94 बघितला तर मागील हप्त्यामध्ये जी झालेली टुर्नामेंट होती ते टीम 94 संघ हा रनरअप राहिला होता या कॉमन प्रीमियर लीग मध्ये. याच परिसरामध्ये ते मॅच झाली होती. आपण बघतोय आता मात्र जितू राऊत मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. जितू राऊत एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, चांगली गोलंदाजी केली होती आणि या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरले होते. मात्र पाहूया आता काय करतात, कारण की जितू यांचं षटक हे समाप्त झालेलं आहे. 2 षटकं समाप्त झाले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20, 3 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आलेला आहे या ठिकाणी अनिल तांडेल. 5 षटकांचा हा मॅच असणार आहे, त्यामुळे तिसरं षटक हे इफेक्टिव्ह टाकावं लागेल, कारण की धावसंख्या अतिशय चांगली आहे. क्षेत्ररक्षण बघा, ए डीप बॅकवर्ड पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, त्यानंतर स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ आहे. असे 4 क्षेत्ररक्षक ऑफ साइडच्या दिशेने डीप आहेत. हो, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट जितू राऊत, क्या बात है. षटकार आला, 2 पिक. यांच्याकडे अजून एक दे. जितू राऊत असं वाटतंय की पॅव्हेलियन मधनच सेट होऊन गेलेले आहेत. क्या बात आहे. आणि तो बॉल आलेला आहे किशोरदा, चेंडू तिकडनं आलेला आहे, त्यामुळे आपण बघू शकतो इथे मात्र जबरदस्त क्रिकेटचं प्रदर्शन. जितू राऊत यांच्या मार्फत अतिशय चांगला फटका. सहदेव बॉल, क्षेत्ररक्षण पूर्णपणे डीप आहे, क्षेत्ररक्षण पूर्णपणे सीमारेषे लगत आहे, तरी सुद्धा चांगली फटकेबाज खेळी केली जाते. हा नक्कीच, हा जो गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. मात्र इथे जितू यांच्या मार्फत पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा, जितू यांचा नक्कीच खेळण्याचा पवित्रा आपण जर बघितला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र आपण बघू शकतो एक निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसते. धावसंख्या आपण जर बघितले तर 26 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 26 धावा ह्या धावफलकावरती लागताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये जितू राऊत यांचा एक षटकार समाविष्ट आहे आणि एक षटकार समाविष्ट आहे तो म्हणजे विनायक म्हात्रे यांचा. राटामूर्त विकेटचा मारा, मोठा फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलेला आहे. चेंडू धावतोय सीमारेषेच्या बाजूने आणि या ठिकाणी तिकडे बाउंड्री पंचायत जे प्रेक्षक आहेत त्यांनी नक्कीच दर्शवायचं आहे. यस, ओके. तर या धावून काढलेल्या धावा ज्या आहेत 3 धावा, त्या 3 धावा गणल्या जातील. धावसंख्या 29 धावा. जे गोलंदाज आहेत अनिल तांडेल, अगोदर चांगली गोलंदाजी केली होती या अगोदरच्या मॅच मध्ये, आता मात्र थोडेसे महागडे ठरताना बघायला मिळतात. किशोर टू अनिल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हाय ब्लॅक लिपने खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या 1 न पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनिल यांच्या गोलंदाजीचा विचार केला या अगोदर चांगली गोलंदाजी, आता मात्र थोडासा महागडा ठरले, मात्र कमबॅक चांगला केलेला आहे. बघूया आतापर्यंत उर्वरित चेंडूचा खेळ जो आहे त्याच्यामध्ये कशी गोलंदाजी करतात ते अनिल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काय जबरदस्त ड्रीम बॉल मी म्हणेन आणि फलंदाज जितू हे बाद.
धावसंख्या कायम 30 या धावसंख्येत फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात खेळण्यासाठी. धनेश्वर मला वाटतं जितू राऊत जास्तीत जास्त षटकार मारण्याचा प्रयत्न करत होते. इथे मात्र चेंडू खाली राहिला. परिणाम फलंदाज बाद झाला. धावसंख्या 30 धावा. नाही नक्कीच चांगलं आहे. एव्हरेज चांगलं आहे. आपण जर बघितलं तर धावसंख्या चांगली आहे. तिसरं षटक मार्ग असते. 10 धावा या प्रति षटकामागे घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि ते एक यशस्वी धावसंख्या मी म्हणू शकतो. कारण की ते 5 षटकामध्ये 50 धावा जर तुम्ही केल्या तर एक गोलंदाजांसाठी आधार आहे. आणि गोलंदाजीचा विचार केला तर मालजीपाडा संघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत करते. मात्र पुढच्या इनिंगचं जे गोलंदाजीचं पृथक्करण आहे ते सुद्धा चांगलं करावं लागेल. मात्र इथे 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे अनिल तांडेल यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळतोय. धावसंख्या 1 न पुढे सरकली गेली. 31 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. तीन षटक समाप्त झाले. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण बघतोय मागील वर्षामध्ये जर टॉप 10 चा विचार केला तर टॉप 10 गोलंदाजी नक्कीच सकाळी म्हटली होती त्याप्रमाणे 29 विकेट्स घेतल्या होत्या. 188 धावा घेऊन ते म्हणजे मालजीपाडा संघाचे मोहन पाटील यांनी. त्यानंतर मालजीपाडा संघाचे प्रसन्न भोईर जे आमच्या या ठिकाणी आपला बघायला मिळतात. 193 धावा देऊन 26 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर नवगर संघाचे अजय म्हात्रे यांचा विचार केला तर 200 धावा देऊन त्यांनी 24 विकेट घेतलेल्या. नवगर याच संघाचा अजून एक गोलंदाज जर आपण बघितला तर राजू वैती मला वाटते 176 धावा देऊन त्यांनी 23 विकेट घेतलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर वासुदेव पाटील राई या गोलंदाजाचा विचार केला तर 106 धावा त्याने दिल्या. म्हणजे त्यामध्ये इफेक्टिव्ह गोलंदाजी करत त्याने 21 विकेट ह्या घेतलेल्या आहेत. खारीगाव संघाचे अविनाश पाटील यांना आपण जर बघितलं तर 19 विकेट त्यांनी 121 धावा देऊन 19 विकेट घेतल्या होत्या. खारीगाव संघाचे अजून एक गोलंदाज 140 धावा दिल्या होत्या प्रेमनाथ पाटील त्याने 18 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. तर कांचन ठाकूर हे नवीन गोलंदाज आलेले आहेत. पहिली इनिंग सुरू आहे. पहिल्या इनिंगचे आतापर्यंत 3 षटक टाकून झाले. धावसंख्या झाली ते 31 आणि गडी बाद झाले ते 4. धनेश्वर टू कांचन ठाकूर. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय की खोलवरता बघायला मिळते. ब्रायटा मूर्त विकेटचा मारा. मोठा फटका. सुरेख फटका. ओ षटकार आणि या षटकाराची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 37 धावा. अतिशय चांगला फटका मी म्हणेन. मात्र तो सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करता आला असता. सूर्यकिरणामुळे कदाचित त्या खेळाडूला चेंडू जज करता आला नव्हता. कदाचित अजून थोडासा हायटेड खेळाडू किंवा मग रेग्युलर क्रिकेटर प्रमाणे खेळणारा खेळाडू जर असतात कदाचित या ठिकाणी हे चित्र वेगळं बघायला मिळालं असं. बघा जागा बदललेली आहे. थोडासा उंचीचा खेळाडू जो आपण बघतोय तो त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. 37 धावा धावफलकावरती. ऑफसाईडच्या दिशेने सुरेख फटका. गॅप मध्ये चेंडू आणि चौकार. क्या बात है. धनेश्वर इज अ ब्रिलियंट बॅट्समन. 2 चेंडू मध्ये 10 धावा त्याने घेतलेल्या आहेत. धाव संख्या 41 धावा. नक्कीच आपण बघतोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर 2 होते. आपण जर बघितलं स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकाला कुठलीच संधी नव्हती. धावसंख्या 41 धावा. ओ या ठिकाणी ओ अजून एक गॅप मध्ये शॉट आणि हा सुद्धा चौकार. काय जबरदस्त फलंदाजी आणि या चौकारण्याशी स्वागत असेल आमचे या ठिकाणी हरीश दादा सुद्धा आलेले आहेत. मला वाटतं खास फोन करून बोलवलं की काय
आता मात्र तात्यांना फोन करून विचारावं लागेल ती दांडी मारली की काय. हजेरी लावून आली असतील. दरम्यान काय जबरदस्त फलंदाजी धनेश्वर यांची, जबरदस्त. प्रत्येक चेंडूला प्रत्येक ठिकाणी खेळला जाते बघा. पहिला चेंडू आपण जर बघितला लॉंग ऑन, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर आपण बघतो मिड विकेट. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चेंडू हा खेळता आला पाहिजे. आणि त्याचं उदाहरण पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू टाकला. आता मात्र आला ऑन द कार्पेट, मिसफिल्ड झाली आणि या ठिकाणी 2 धावा ह्या नक्कीच मिळते. धाव संख्या होते ती 47 धावा. किशोर दादांना काहीच करायचं नाही तरी सुद्धा थकलेले आहेत. धाव संख्या 47. क्या बात आहे. जबरदस्त अशी फलंदाजी कंचन ठाकूर यांच्या गोलंदाजीवरती. व्हॉट शॉट, इनसाइड आउट, दॅट इज जबरदस्त चेंडू, तेवढा चांगला फटका. आणि आता मात्र आपण बघू शकतो काय घडत आहे. तर कांचन ठाकूर यांची मात्र या ठिकाणी तारांबळ उडवली जाते. खराब थ्रो. परिणाम धाव संख्या सांघिक 50 होते. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. आजचा रेकॉर्ड आहे की 3 धावा म्हणजे ट्रिपल धावसंख्या 14 वेळा धावून काढली गेलेली आहे. याचा तर आपण बघू शकतो की रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळत नसतं. कांचन ठाकूर यांच्या गोलंदाजीचा विचार केला, षटकार, चौकार, डबल आणि ट्रिपल. काय घडते तर 19 धावा आतापर्यंत त्याने दिलेल्या आहेत. ऑन द कार्पेट, पॉवरफुल शॉट. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, जितू मला वाटते त्या ठिकाणी आहेत. मात्र 2 धावांसाठी हा फटका मिळेल आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण होतील. षटकाची समाप्ती आली. मला वाटते 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 52 धावा. जबरदस्त सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, थांबा, कारण की अतिशय चांगला क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शेवटचा षटक मार्गस्थ असेल त्या दरम्यान नक्कीच काही खेळाडू राहिले होते की तिवरी या संघाचा विचार केला तर 8व्या क्रमांकावरती जो गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे 165 धावा देऊन त्याने 17 विकेट संदीप म्हात्रे यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर मालजीपाडा संघाचे मोहन घरत आपण बघतोय की 88 धावा देऊन त्यांनी 16 विकेट गेल्या मोसमामध्ये आपण जर बघितला लॉकडाऊनच्या अगोदर हा रेकॉर्ड या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यानंतर नवघरचे विकासजी म्हात्रे 172 धावा देऊन 16 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. म्हणजे टॉप 10 गोलंदाजाचा आपण विचार करत होतो आणि त्याच्याविषयी चर्चा करत होतो. नक्कीच या षटकानंतर आपण जाणार आहोत टॉप 10 फलंदाज कोण होते हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी मार्क वरती हरिश्चंद्र ठाकूर. व्हॉट अ शॉट, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. शतरक्षकाचा अंदाज चुकलेला आहे आणि हा चौकार गेलेला आहे. मोगरपाडा संघाच्या शतरक्षणामध्ये नक्कीच या ठिकाणी थोडंसं कमतरता बघायला मिळते आणि इथे मात्र आय थिंक जितू पाटील त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी जितू पाटील होते, त्यांच्याकडनं चूक झालेली आहे. आणि यस 35 अबव 35 हा खेळाडू आहे, त्यामुळे फिटनेस नक्कीच असायला हवी मोर दॅन 45च्या खेळाडूच्या तुलनेत जर बघायचं झालं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ऑफ साईडच्या दिशेनं. क्या बात आहे, रूम बनवला स्वतःला, चेंडूपासून लांब नेलं, ऑफ साईडच्या दिशेनं चेंडूला ढकललं आणि धावसंख्या ही 57वी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या 57 धावफलकावरती लागले जातात. गोलंदाजांना सुचत नसावं, कारण की करावं तर काय करावं, शतरक्षक साथ देत नाहीयेत. त्यामुळे आपण बघतोय गोलंदाज हे थोडंसं नक्कीच कमी यशस्वी ठरताना आपल्याला बघायला मिळतं. अगोदर गोलंदाजी केली सहदेव यांनी, त्यानंतर जितू यांनी, त्यानंतर अनिल तांडेल, त्यानंतर कंचन ठाकूर आणि आता हरिश्चंद्र ठाकूर. हवेमध्ये चेंडू हरिश्चंद्र ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज किशोर हे बाद. आणि आपण जर बघितलं तर प्रसन्न हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जातात. रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये हा खेळाडू आपल्याला खेळायला बघायला मिळत असतो. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या मार्फत खेळताना प्रसन्न यांना आम्ही पाहिलेला आहे. आतापर्यंत हरिश्चंद्र यांच्या चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू हे त्याने टाकलेले आहेत.
दरम्यान धनेश्वर वॉटर डिलिव्हरी तेवढा चांगला फटकाय, एक धाव पूर्ण होते. प्रसन्न या ठिकाणी आपण बघतोय एक चांगली रनिंग मिडून विकेट बघायला मिळाली. धावफलक पुढे सरकतोय, धावफलकावरती धावा लागल्या जातात. अजून सुद्धा आपण जर बघितलं तर 59 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. 2 चेंडूचा खेळ मला वाटते अजून सुद्धा शिल्लक आहे. हरिश्चंद्र ठाकूर चांगली गोलंदाजी करतात आता उत्तर अर्धामध्ये मी म्हणेन. ओ हो 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 बॅक टू द बॉलर. इथे कॉन्टेस्ट बघायला मजा येतो ज्यावेळेस असे गोलंदाजी होते आणि ज्यावेळेस असे चेंडू हाताळले जातात. धनेश्वर यांनी चांगला किल्ला लढवलेला. धनेश्वर यांचा विचार केला तर अतिशय चांगली फलंदाजी केली आणि त्यांच्या जोर एवढी मोठी धावसंख्या. ओ वॉटर डिलिव्हरी तेवढाच चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवण्यात आलेला आहे. या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या 61 धावा आणि 62 धावांचं हे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. नक्कीच येस धनेश्वर याची धाव संख्या आपण बघणार आहोत किती धावा झालेल्या आहेत धनेश्वर यांच्या वैयक्तिक. तर येस चेंडू इकडे पाठवा पंच. येस 2 पंच आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं काम बजावतात. नाबाद राहिलेले आहेत ते धनेश्वर. 11 चेंडू आणि नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. 29 धावा 11 चेंडू मध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत आणि सर्व क्लासिक फलंदाजी. 500 रुपये या ठिकाणी विनायकजी म्हात्रे यांच्यासाठी आलेले आहेत. मला वाटते मी कोणी दिले त्यांना द्यायला सांगा ना, खाली आहेत बघा बसलेले. दर्शन घरात यांना विनंती करेन की लगेच ते 500 रुपये प्रदान करण्यात यावे अशी मी त्यांना विनंती करतोय. युट्यूब लाईव्ह कॅमेरामॅन प्लीज. ओके का? यस 500 रुपये या ठिकाणी प्रदान केले गेले विनायकजी म्हात्रे यांना. तर यानंतर आपण जाऊया जसं की या षटकानंतर विचार करणार होतो तर टॉप 10 फलंदाज या अग्रिकोळी मास्टर मंडळाचे टॉप 10 फलंदाज कोण होते मागील मोसमामध्ये. तर नवघर संघाचे व्राजन म्हात्रे त्याने 167 चेंडू खेळले. त्यामध्ये 295 धावा म्हणजे जवळजवळ 300ला 5 धावा कमी. काय जबरदस्त फलंदाजी. मालजीपाडा संघाचे मोहन पाटील जे की सलामीला गेले होते 191 चेंडू ते खेळले आणि 264 धावा तब्बल त्याने फलंदाजी बॅटद्वारे केलेल्या आहेत. त्यानंतर अचोळे संघाचे प्रमोद पेडवी जे त्या संघाचे संघनायक आहेत 109 चेंडू खेळले आणि 225 धावा त्यांच्या मार्फत कुठल्या गेलेल्या आहेत. तसेच खारीगाव संघाचे योगेश पाटील 91 चेंडू मध्ये 200 धावा. सुपर स्ट्राईक रेट जबरदस्त जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेट धावा या ठिकाणी त्यांनी बनवलेल्या आहेत. त्यानंतर नवघर संघाचे संतोष 110 चेंडू खेळले 181 धावा त्यांच्या मार्फत गेल्या मोसमामध्ये कुठल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आणि नवघर संघाचा विचार केला तर महेश तामोरे हा खेळाडू होता आणि त्याने 141 चेंडूमध्ये 178 धावा या कुठल्या आपल्याला बघायला मिळतात. तसेच मालजीपाडा संघाचा जो आता ज्यांनी चांगली फलंदाजी केली तो म्हणजे धनेश्वर पाटील. मागील मोसमामध्ये 98 चेंडूमध्ये 176 धावा त्यांच्या नावावरती आहेत. आता मात्र आपण जर बघितलं तर 11 चेंडूमध्ये 29 धावा त्यांच्या नावावरती या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर ढोकाळी संघाचे संदीप पाटील यांचा विचार केला तर 117 चेंडूमध्ये 172 धावा त्यांनी कुठल्या गेल्या मोसमामध्ये. तसेच मालजीपाडा संघाचा प्रसन्न भोईर तो शेवटी गेला होता फलंदाजीसाठी 110 चेंडूमध्ये 166 धावा प्रसन्न भोईर यांच्या नावावरती आहेत. आणि त्यानंतर राईस संघाचे गणेश म्हात्रे 116 चेंडूमध्ये 163 धावा त्यांच्या नावावरती. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळतात. किंवा मग आपण जर बघितलं तर ऑफलाईन टुर्नामेंट जरी खेळल्या जातात.
मोसमाचा विचार केला तर चांगले चांगले रेकॉर्ड मागील मोसमामध्ये झाले. धर्मा मात्रे नवघर येथून खेळताना 17 चेंडूमध्ये अर्धशतक राई विरुद्ध खेळताना आपण बघतोय धर्मा मात्रे यांनी हाफ सेंचुरी लगावली गेली. अतिशय चांगले क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते. तर सुपर सिक्सेसचा सुपर षटकार मारण्याचा मान जो मिळवला जातोय राजन मात्रे यांच्या नावावरती आहे, योगेश पाटील यांच्या नावावरती आहे, अजय पाटील, धर्मा मात्रे, जितू राऊत तसेच किशोर मात्रे यांच्या सुद्धा नावावरती आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आता किशोर दादा जे अगोदर बॅटिंग करत होते त्यांच्या नावावरती सुद्धा आहे. त्यानंतर मालजीपाडा संघाचा ज्याने कडक षटकार मारला होता जितू राऊत यांच्या नावावरती सुद्धा आहे. त्यानंतर खारीगाव या संघाचा योगेश पाटील, राजनजी म्हात्रे नवघर संघाचे, तसेच अजय पाटील पोमण या संघाचे. जर विचार केला सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू तर राजन म्हात्रे यांनी 13 षटकार मारलेले आहेत. त्यानंतर योगेश म्हात्रे यांनी 12 षटकार मागील मोसमामध्ये लॉकडाऊनच्या अगोदरचा आपण बोलतोय. अजय पाटील पोमण संघाचे 12 षटकार त्यांनी मारलेले आहेत. जितू राऊत मालजीपाडा संघाचे ज्यांनी की पहिल्या चेंडूती कडक असा शॉट खेळून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने 11 आय थिंक जितू राऊत यांनी 9 षटकार मारलेले आहेत. धर्मा म्हात्रे यांच्या नावावरती सुद्धा 11 षटकार आहेत आणि किशोर म्हात्रे मालजीपाडा संघाचे यांच्या नावावरती सुद्धा 9 षटकार आहेत. क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाज खेळी आपल्याला बघायला मिळत असते. त्याच्यामध्ये मालजीपाडा संघ आहे किंवा मग पोमण संघ आहे, नवघर संघ आहे, खारीगाव संघ आहे किंवा नवघर संघ आहे, या संघाचे खेळाडू सुद्धा अतिशय चांगलं काम करतात. प्रत्येक संघाचे खेळाडू जे आहेत ते षटकार मारण्यामध्ये माहीर झालेले आहेत. मात्र जास्तीत जास्त षटकार मारणारे जे खेळाडू होते ते या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. टॉप 6 असं त्यांचं नाव आहे. तर मोहन पाटील, ओहो एक विकेटचा अजून भरणा, क्या बात आहे, फलंदाज बाद झालेला आहे. तो लीलाधर या ठिकाणी बाद झालेला आहेत. मोहन पाटील यांचा विचार केला मागील वर्षाचा तर 188 धावा देऊन त्याने 29 विकेट घेतल्या होत्या. का घेतल्या होत्या त्याने क्लास दर्शवलेला आहे. त्याने दर्शवलेलं की हा विकेट दर्शवतोय की तो गोलंदाज एवढा घातक का, तर हाच तो गोलंदाज आणि ज्याच्या मार्फत आता लीलाधर यांना बाद केला गेलाय. मात्र मी म्हणेन धावसंख्या एकूण टार्गेट जे आहे ते एकूण टार्गेट आपण जर बघितलं तर 61 धावा झाल्यात. 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या पार करत असताना पहिलं पाऊल हे अडखळत आहे आणि इथे थोडासा नुकसान होत आहे ते मोगरपाडा संघाला. लीलाधर बाद झालेले आहेत. सिंगल आणि डबल चा विचार नक्कीच केला असावा, त्यामुळे आपण बघू शकतो थोडेसे डबल माइंड झाले होते. मात्र मोहन पाटील यांनी चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ओ शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल सुटलेला आहे, झेल सुटलेला आहे. कुठला शतरक्षक होता त्या ठिकाणी आपण बघू शकतो. एक धाव आली, मला वाटते हरेश म्हात्रे त्या ठिकाणी होते. आय थिंक झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच असायला हवा होता. सावलीला बघा कुठल्या माणसाला कुठे ठेवायचं परफेक्ट माहिती असतं. महसूल खात्याचा माणूस त्यांनी फाईन लेगला ठेवण्यात आलेला आहे. ओ चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय, चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय. याचाच अर्थ आपण जर बघितला तर अनिमांस बाउन्स बघायला मिळतोय, त्यामध्ये गती परिवर्तन बघायला मिळत आहे आणि फिरकी सुद्धा बघायला मिळते. शतरक्षक थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये म्हणजे व्ही शेप मध्ये 2 शतरक्षक बाउंड्री लाईनच्या आसपास. त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये थोडंसं वाईडिश म्हणजे कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये एक शतरक्षक बघायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट वरती जाऊन मोठा फटका, हे नक्कीच चॅलेंजिंग असतं, तेच खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मी म्हणेन या ठिकाणी आपण जर बघितलं तर विष्णू पाटील आहेत, बॅकफुटवरती जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. हो नक्कीच चांगला फटका आहे, ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. आय थिंक प्रसन्न त्या ठिकाणी होते. चांगला थ्रो नक्कीच यायला हवा होता, मात्र तरी सुद्धा 2 धावा आल्यात. या 2 धावांना धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती.
म्हणून मोहन पाटील जे आहेत चांगली गोलंदाजी, कारण की इथे 61 धावा झालेल्या आहेत, 62 धावा करायच्या आहेत. त्या प्रत्युत्तरात कल फलंदाजी करत असताना आतापर्यंत 4च धावा त्याने दिलेल्या आहेत. मोहन यांचा पुढचा चेंडू, ओ सुंदर फटका, बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ओ व्हॉट अ टेक, क्या बात है. हितेश आहे की विनोद आहे, कारण की दोन्ही एकूण मेरेची कार्बन कॉपी दिसतात, त्यामुळं हितेश यांच्या मार्फत अतिशय चांगला झेल टिपला जातोय. एक मॅच मला आठवला, येस डीजे, इथे मात्र आपण बघू शकतो हा नक्कीच अगोदर सुद्धा जसा उल्लेख झाला तसंच आता सध्या पुन्हा एकदा आपण बघतोय की स्वप्नीलजी भोईर या ठिकाणी अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष या मंडळाचे. ते सांगतायत की दोन्ही संघ बाफाना या ठिकाणी जी स्पर्धा होती त्या ठिकाणी फायनल मध्ये होते. मालजीपाडा संघ दुसऱ्या क्रमांकावरती राहिला होता, तर मोगरपाडा संघाने फायनल मारली होती. मात्र इथे आता फारडं जड वाटते ते मालजीपाडा संघाचं, म्हणजे जवळजवळ कॉन्ट्रास्ट अतिशय चांगला सुरू आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. लेफ्ट आर्म वर द विकेट, सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. विनोद यांना तुम्ही जर बघितलं तर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघामध्ये सुद्धा हा खेळाडू खेळताना बघायला मिळत असतो. आणि काय जबरदस्त झेल टिपला होता हितेश यांनी. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. ओहो, चेंडूने चकवला, चेंडू जातो सीमारेषेच्या बाजूला आणि हा चौकार. या चौकाराला चौकारांशी धावफलक, 8 धावा ह्या धावफलकावरती लागले जातात. काय सुंदर झेल टिपलेला आहे. जर तुम्ही युट्यूब वरती लाईव्ह बघत असाल तर हितेश म्हात्रे यांचा हा कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण म्हणू शकतो. ऐसे कॅच छिटकते नाही चिपक जाते है, अशा पद्धतीने नक्कीच वर्णन करावं लागेल या झेलचं. दरम्यान दुसरं षटक मार्गच आहे विनोद जे म्हात्रे यांचं. पहिल्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी, त्यानंतर आपण बघू शकतो हरेश म्हात्रे थोडेसे लेट आलेले आहेत, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कसरत करावी लागते. नक्कीच आदरणीय सन्मान्य माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पवन डोंगरीपाडाचे दगडू काका पाटील यांच्याकडनं या झेलसाठी 100 रुपये आलेले आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती. हरिश्चंद्र ठाकूर फलंदाजीसाठी गेलेले आहेत, मात्र चांगल्या फलंदाजीची गरज आहे. या अगोदर त्यांनी चौकार सुद्धा घेतला होता. चांगली फलंदाजी त्यांच्या मार्फत होणं गरजेचं आहे. हा फाईन क्षेत्रामध्ये खेळला चेंडू, फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक जाईल, त्या ठिकाणी चेंडू थांबलेला आहे, कारण की माती जी आहे उसणी मातीचे मस्त म्हटलं. तर 2 धावा मिळाल्या, 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 10. विजयासाठी 62 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. येथे आपण बघू शकतो 12.50 ची सरासरी आहे आणि त्यानुसारच धावा ह्या बनवायच्या आहेत. म्हणजे दुसरं षटकात चालू आहे, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर त्या मानाने फलंदाजी ही नक्कीच मागे आहे. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली यष्टिरक्षक स्वतः आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद अनिल. हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जाताना. हरिश्चंद्र ठाकूर बाद झाल्याच्या नंतर अनिल यांना मैदानामध्ये जावं लागतंय. धावसंख्या आतापर्यंत आपण बघू शकतो 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विनोद
विनोद यांचा हा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म द विकेटचा मारा 8 ते 10 पॉलांचा रनअप आहे. अरे बापरे, काय घडलंय सांभाळून जरा. शतरक्षक जे आहेत तिकडे मला वाटते हरेशभाई होते. सहदेव यांच्या हातातनं बॅट सटकली होती. यस, निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या कायम आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने 10 धावा. येथे आतापर्यंत 25 ते 26 धावा हव्या होत्या, मात्र 10 धावा आलेल्या आहेत. थोडासा बॅकफुटवरती नक्कीच ढकलला जातोय, तो म्हणजे मोगरपाडा संघाला. एक चांगले क्रिकेट या ठिकाणी दर्शवावं लागेल, चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. अनिल पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतील. 62 धावांचं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या 10 धावा धावफलक याचा अर्थ 52. प्रेम राऊत यांच्याकडनं जितू यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये असतील. अनिल यांच्या मार्फत हा चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला चेंडूला चपकन उचललं जात आहे आणि फेकलं जाईल. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 11 या धावसंख्येवरती या ठिकाणी धावफलक जाताना दिसतोय. याचाच अर्थ आपण बघू शकतो की अजून सुद्धा 51 धावांची गरज आहे. आय थिंक 17 चेंडू शिल्लक असतील आणि 51 धावांची गरज आहे. सहदेव यांना मोठे पटके खेळावे लागतील आणि 100 रुपयाचा मानकरी ठरतात ते म्हणजे जितू राऊत. इथे थोडासा बॅकवर्ड अजून ढकलला, कारण की सहदेव यांना बाद केलेला आहे. आणि मी म्हणेन मागील टुर्नामेंटमध्ये मलजीपाडा संघ कमी पडला होता, त्याचा नक्कीच अभ्यास करून आला असावा. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की जितू राऊत अँड कंपनी आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली धारदार गोलंदाजी ते करताना बघायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत ते म्हणजे देवानंद भोईर. अजून सुद्धा आपण बघितलं तर 51 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 16. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू त्या ठिकाणी अडेल का, तर नक्कीच फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवण्यात आलेलं आहे. जहीर खान, मोहम्मद शामी ज्या पद्धतीने चेंडूला अडवतात त्या पद्धतीने हो काय घडतंय, काय बिघडतंय. आणि या ठिकाणी मात्र 3 धावा सहजतेने पूर्ण झाल्या. 3 धाब्याने धावफलक पुढे सरकवला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 14. 48 धावांची अजून सुद्धा गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 15 चेंडू 48 धावा. रेग्युलर क्रिकेटचा विचार केला तर कॅल्क्युलेटेड रिस्क ही घ्यावी लागणार आहे आणि त्यामध्ये चार्ज घ्यावा लागणार आहे तो अनिल यांना. अनिल तांडेल चार्ज घ्यावा लागेल. हो, चांगला प्रयत्न मात्र मी म्हणेन काही धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत आणि झेल मात्र सटकलेला आहे. जितू राऊत सांगतात की माझे अजून 100 रुपये तू घालवलेस. हा येस, दरम्यान इथे मात्र एक धावाली एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो 15 या धावसंख्येवरती. 47 धावांची अजून सुद्धा गरज आहे जिंकण्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मधला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. विनायक मात्रे ब्रिलियंट फिल्डिंग आणि काय जबरदस्त काम बघायला मिळत आहे या 40+ क्रिकेटर कडनं. यस, 45+ म्हणावं लागेल, कारण की विनायक मात्रे 45+ आहेत आणि त्यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण आहे. राईट आर्म विकेटचा मारा. जितू राऊत यांच्या मार्फत हा चेंडू हाताळला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केदार यांच्या मार्फत. वाईट या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाईटनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या जातात. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 18 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 62 धावांचं टार्गेट होतं. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्याचा अर्थ 44 धावांची अजून सुद्धा गरज आहे.
ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केला जातो चेंडू. पुन्हा एकदा विनायक मात्र डायरेक्ट चांगला चेंडूला अडवलेला आहे. अजून एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात, चेंडूला फील्ड करतात आणि फेकतात. तोपर्यंत 2 धावा या धावफलकावरती अजून वाढल्या जातात. 42 धावांचं टार्गेट अजून सुद्धा आहे. 4 गडी बाद 20 धावा. आता 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. ₹100 मानकरी ठरले ते म्हणजे जितू राऊत. अतिशय सुरेख असा हा गेम चालू आहे. मात्र पाहूया, इथे आक्रमण करावं लागणार आहे, इथे पलटवार करावा लागणार. जर तुम्ही पलटवार केला नाही तर या लढतीपासून तुम्हाला दूर ढकललं जाईल. आणि ती लढत या ठिकाणी आपण बघतोय की तुमच्याकडे लढण्यासाठी आणि लढण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक षटकामागे 21 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्ही आत्ताच घ्यायला हवी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये या ठिकाणी. मला वाटतं केदार पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण करतात. 2 धावा नक्कीच मिळतील, 2 धावापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. आणि इथे मात्र आपण बघू शकतो चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तरी सुद्धा 2 धावा आल्या. आता 11 चेंडू यस बॅट मैदानामध्ये पाठवून द्या. धावसंख्या झालेली आतापर्यंत आपण बघितले 22 धावा म्हणजे 40 धावांची गरज आहे. आणि 11 चेंडू हे शिल्लक आहेत. सामना अजून सुद्धा आहे. मी म्हणेन सामना जर इथून काही ना काही चमत्कार हा करावा लागणार आहे. तसं म्हटलं जातं की शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत कंप्लीट होत नसते तोपर्यंत क्रिकेट हा संपत नसतो. आणि मैदानामध्ये जसं म्हटलं जातं की तुम्ही रनाट जर हार मानली तर समजायचं तुम्ही अगोदर मनात हार मानलेली आहे, त्यामुळे तुम्ही रनात पराभूत होत असता. आणि ती मनात पराभूत होऊन जमणार नाही. तुम्हाला मनामध्ये टफ ही द्यावी लागणार आहे, स्वतःशी लढावा लागणार आहे. कारण की 11 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा, चौकार जरी आला तरी सुद्धा एक तुम्हाला संधी निर्माण होऊ शकते. या ठिकाणी मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि तोच फलंदाज. एकदा पूर्ण आले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आणि या ठिकाणी बघूया काय घडतंय. तर इथे मात्र दोन धावा सहजतेने पूर्ण. लक्षात घ्यायचं इथे जर कव्हरअप असता, बॅकअप असता, नॉन स्ट्राईक एंडवरती तर फलंदाज बाद करता आला असता. काय घडतंय, काय बिघडतंय. तर किती धावा, तर या 2 धावा आलेल्या आहेत. आय थिंक 38 धावांची गरज अजून सुद्धा आहे. 10 चेंडू शिल्लक असतील, बरोबर ना? 10 चेंडू 38 धावा. मोठ्या पटक्याची दरकार आहे. हवेमध्ये चेंडू आहे, प्रसन्न चेंडूच्या खाली येतात, झेल घेण्याचा प्रयत्न, तोंडावरती लागलेला चेंडू. अरे बापरे, काय घडतंय आणि काय बिघडतंय. 2 धावा आलेल्या आहेत. प्रसन्न यांच्या तोंडावरती कदाचित चेंडू लागला असावा. यस, कारण की आपण बघतो चेंडू पडल्याच्या नंतर शरीरयष्टीला चेंडू हा हाताळला होता, आदळला होता. आता मात्र 9 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू मध्ये 36 धावांची गरज असेल, कारण की धावसंख्या झालेली आहे ती 26. 9 चेंडू 36 धावा. असं जर बघितलं तर 3 चेंडू तुम्हाला बोनस दिले, एका षटकामध्ये 6 षटकार मारायचे आहेत. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्याची गरज आहे. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली विनोद आहे. आणि या ठिकाणी 2 बंधू जे आहेत ते नक्कीच बाउंड्री लाईन राखण्यासाठी यशस्वी ठरतात मालजीपाडा संघाकडनं. हे टावरिंग षटकार जे खेळायची ॲबिलिटी होती ती अनिल तांडेल यांच्यामध्ये, ते नक्कीच मात्र अनिल हे बाद झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज कांचन हे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कंचन ठाकूर जे आहेत मैदानाच्या आतमध्ये जातात. मात्र मी म्हणेन अगोदर ब्रिलियंट कॅच घेतला होता तो म्हणजे आय थिंक लीलाधर यांचा, तो म्हणजे हितेश याने. आणि त्याच्यानंतर हा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालं ते म्हणजे विनोद यांच्या मार्फत. तर 2 बंधू हे नक्कीच बाउंड्री लाईनचं चांगलं रक्षण करताना आपल्याला बघायला मिळतात. आय थिंक क्रॅम्प आलेला आपल्याला बघायला मिळतोय प्रसन्न यांच्या पायाला. आतापर्यंत चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 8 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे.
राईट आर्म द विकेट. शॉर्ट पेस डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न मी म्हणेन थोडासा अगोदरच लेग स्टिकला उभा आहे हा खेळाडू आपण जर बघतोय. त्यानंतर चेंडूला पिछा करण्याचा प्रयत्न किंवा चेंडूला ऑफसाईडच्या दिशेनं पंच मारण्याचा प्रयत्न नक्कीच चांगल्या पद्धतीने व्हायला हवा, कारण की खाली क्षेत्र आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट मध्ये येत नाहीये चेंडू, अन्यथा एक चांगला फटका आम्हाला बघायला मिळाला असता. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आणि आता 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज. पर्याय नाहीये. डू ऑर डाय करूया मोरीची परिस्थिती आहे. नॉकआउट गेम आहे. नॉकआउट गेम मध्ये तुम्ही जर पराभूत होता तर स्पर्धेच्या बाहेर जाता. 6 चेंडू 6 षटकारांची गरज, 36 धावांची गरज आहे मोगरपाडा संघाला जिंकण्यासाठी. देवानंद भोईर मैदानावरती स्ट्राईक वरती आहेत. 6 चेंडू 6 षटकारांची गरज आहे. ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू जाईल नक्कीच. त्या ठिकाणी विनायक मात्र आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अहो थ्रो मात्र खराब झालेला आहे. थ्रो मात्र खराब झालेला आहे. 3 धावा आलेल्या आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि हरेश मात्रे यांचा थ्रो मात्र थोडासा उशिरानं आला. 4 धावा आल्या. 4 धाब्यानं धाव फलक पुढे सरकला गेला 30 या धावसंख्येवरती. आता मात्र 32 धावांची गरज आहे आणि 5 चेंडू हे शिल्लक आहेत. सामना कुठपर्यंत जाईल? 5 चेंडू 32 धावा. ऑफसाईडच्या दिशेनं स्क्वेअर कट पद्धतीने चेंडू कट केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मोहन पाटील यांच्याकडनं चेंडू चौकार गेलेला आहे. आणि आता आपण जर बघितलं इथे तर काही कमी धावा असत्या तरी ते प्रॉब्लेम मध्ये आला असता. तो म्हणजे मालजीपाडा संघ. धनेश्वर यांच्या मेहनतीवरती पाणी फिरताना दिसतात सध्या. अगोदर धावून 4 धावा दिल्या, त्यानंतर बाउंड्री दिली. 2 चेंडू मध्ये 8 धावा आलेल्या. त्याचा अर्थ 28 धावांची गरज आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 चेंडू 28 धावा. चांगली गोलंदाजी मी म्हणेन या ठिकाणी. आता या 3ऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जास्त लांब गेलेला नाहीये. बॅट मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने आलेला नाहीये. प्रसन्न यांचं चांगलं थ्रो आणि या ठिकाणी फलंदाज बाद. 2 चेंडू आणि किती धावांची गरज आहे तर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. अनिल हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. देवानंद भोईर यांच्या जागेवरती. धावसंख्या आतापर्यंत आपण जर बघितली 62 धावांचं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या किती झालेली आहे तर नक्कीच 35 धावा या धावफलकावरती लागलेल्या. याचा अर्थ 27 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 2 चेंडू शिल्लक होते. दरम्यान चेंडू हवेमध्ये खेळलेला आहे. धावफलक 1 न पुढे सरकतोय. 36 धावा या धावफलकावरती लागले जातात. 26 धावांची अजून सुद्धा गरज. शेवटचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं खेळला आणि या ठिकाणी संघ जो आहे तो विजय झालेला आहे. मालजीपाडा संघ पराभूत झालेला संघ आपण बघतोय तो म्हणजे मोगरपाडा संघ. लक्षात घ्यायचं आहे मोगरपाडा आणि मालजीपाडा हँडशेक करायचे आहेत, हस्तांदोलन करायचं आहे, नंतर मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. यानंतर सेमीफायनलचा मॅच असेल. तर